भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या वास्तुशांती आणि नवीन गोडाऊनच्या उद्घाटनासाठी। आपण आता पाहिलं जगन्नाथ बलदेव सुभद्रा लड्डू गोपाल आणि नरसिंहदेवांचा महाअभिषेक या ठिकाणी संपन्न झाला। आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण, त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा। आणि हेच कृष्ण बलराम आणि सुभद्रा द्वापार युगात देखील कृष्ण आणि बलराम म्हणूनच अवतरित झालेले होते। याच श्रावण महिन्यामध्ये आपण जो श्रावण महिना प्रारंभ झालेला आहे, या श्रावण महिन्यामध्येच बलरामजी आणि कृष्ण अवतरित झाले। ज्या दिवशी आपण नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनचा उत्सव साजरा करतो, त्या दिवशी बलरामजी अवतरित झाले। आणि तो दिवस आहे येत्या सोमवारी 19 तारखेला, म्हणजे पुढच्या सोमवारी 19 तारखेला बलरामजी, ज्या दिवशी नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन ज्या दिवशी असतं, त्या दिवशी बलरामजी अवतरित झाले। आणि त्याच्या 1 वर्षानंतर, त्याच्या 12 दिवसानंतर कृष्ण अवतरित झाले गोकुळ अष्टमीला। श्रावणातली जी अष्टमी आहे तो देखील सोमवारचाच दिवस आहे। सोमवारी 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे। आणि या जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण मथुरेच्या कंसाच्या कारागृहामध्ये अवतरित झाले। आणि त्याच कारागृहामध्ये ज्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी या दोघांना कंसाने बांधून ठेवलेलं होतं, कारण भविष्यवाणीनुसार कंसाचा मृत्यू भगवान कृष्ण किंवा देवकीचा 8वा संतान ही करणार अशी भविष्यवाणी झाल्याबरोबर त्याने लगेच आपल्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला। आणि त्यावेळी वसुदेवांनी त्यांना विश्वास दिला, त्यांना वचन दिलं की जेही मुलं होतील ती सर्व मुलं मी तुम्हाला आणून देईन।
कारण आत्ता लगेच ज्या वेळी तुमच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे किंवा ज्या बहिणीला आनंदाने तू सासरी सोडण्यासाठी निघालेला आहे त्यावेळी तिची हत्या करणं तुझ्यासारख्या राजाला शोभा देणार नाही. आणि त्याबरोबर ती एक स्त्री आहे आणि स्त्रीला, नवविवाहित स्त्रीची हत्या करून तुला काय मिळणार आहे? तिचा 8वा पुत्र तुझी हत्या करणार अशी भविष्यवाणी झालेली आहे. आणि आता तर तिचं जस्ट लग्न झालेलं आहे आणि जेव्हाही तिला मुलं होतील, मग तो पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, ती सगळी मुलं मी तुला आणून देईन. आणि ज्यावेळी पहिलं मूल किंवा पहिला मुलगा जेव्हा झाला, मग वसुदेव आणि देवकीला त्यावेळी कंसाने वापस पाठवून दिलं. म्हटलं घेऊन जावं, मला याच्यापासून भीती नाही आहे. मला भीती कुणापासून आहे? 8व्या मुलापासून भीती आहे. आणि त्यावेळी नारदांना चिंता वाटू लागली की म्हटले भगवंत जर असे पापी लोक जर असे सद्बुद्धीचे झाले तर मग भगवंत अवतरित कसे होणार? आणि मग त्यावेळी नारद मुनींनी त्यांना एक माळ दिली, 8 मण्यांची माळ. म्हटले मोजा, 1 2 3 4 5 6 7 8. म्हटले आता उलटी मोज. म्हटले नारद काय चाललंय? म्हटले आपण 1 ते 8 मोजल्यानंतर 8वं मूल तुला मारणार आहे. पण विष्णू जो आहे तो 8वा पहिला सुद्धा येऊ शकतो. त्याच्या कॅल्क्युलेशननुसार तो पहिलाही 8वा असू शकतो. मग त्यावेळी लगेच त्याने त्या नवीन जन्मजात बाळकाला त्याची हत्या केली. तर असे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना उद्धार करण्यासाठी किंवा त्यांना या पृथ्वीवरून अधर्म संपवून धर्माची स्थापना करण्यासाठीच भगवंत येतात. भगवंत भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये वर्णन करतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. भगवंतांचा जन्म आणि या भौतिक जगातील आपला होणारा जन्म हा कधी सारखा नसतो. एक सर्वसाधारण स्त्री किंवा पुरुष जसं मुलांना जन्म देतात तसं भगवंतांना कधी अवतार घ्यावा लागत नाही. भगवंतांना अवतार घेण्यासाठी कोणतेही नीती नियम आपण बांधील की नाहीये. संसारामध्ये जन्म घेण्यासाठी स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतरच मुलं होतात. पण भगवंतांना कुठेही भगवंत अवतरित होऊ शकतात. तेच कृष्ण ज्यावेळी सत्ययुगामध्ये प्रल्हाद महाराजांना विचारलं हिरण्यकश्यपूने, म्हटले सांग तुझे नारायण, सांग तुझे भगवंत कुठे आहेत? ते म्हटलं कुठे नाही आहेत काय सांगू, अणू रेणू कणाकणामध्ये ते लपलेले आहेत. म्हटलं इथं आहेत का? म्हटलं इथंही आहेत. म्हटलं संसारात आहेत का? आहेत. पृथ्वीवर आहेत का? आहेत. सगळीकडे आहेत. म्हटलं खांब्यामध्ये आहेत का? म्हटलं खांब्यामध्ये सुद्धा आहेत. आणि तोपर्यंत भगवंत तिथं नव्हते खांब्यामध्ये. कारण ज्यावेळी प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की खांब्यामध्ये सुद्धा आहेत, त्यावेळी भगवंतांना खांब्यामध्ये अवतरित व्हावं लागलं. स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. त्या तो सभागृह आहे, त्या सभागृहाच्या खांब्यामध्ये न मृगम न मानुषम, सिंह पण नाही आणि मनुष्य देखील नाही. असं नरसिंह भगवंतांना रूप आपलं प्रकट करावं लागलं फक्त प्रल्हाद महाराजांची इच्छा झाली म्हणून, किंवा प्रल्हाद महाराजांनी इच्छा व्यक्त केली म्हणून की इथं आहेत. त्यांच्या विश्वासाला टिकवून ठेवण्यासाठी भगवंत अवतरित झाले. त्याचबरोबर भगवंत ज्यावेळी मत्स्य रूपामध्ये अवतरित झाले त्यावेळी देखील प्रियव्रत राजाच्या हातामध्ये एकदम छोटसी मासा त्यांच्या हातात आला. ते जेव्हा स्नान करायसाठी गेलेले तेव्हा तलावामध्ये हातातून काढलं, मोठा झाला. मग मोठं झाला म्हटलं त्यांना सांगितलं की मला इथं मोठे मोठे जे मासे आहेत त्यांच्यापासून मला भीती आहे, माझं रक्षण करा. मग त्याने एका पात्रामध्ये ठेवलं. काही क्षणामध्ये ते पात्र देखील कमी पडू लागलं. मग मोठ्या भांड्यात ठेवलं. सांगा बोलू नका शांत. एका मोठ्या भांड्यात ठेवलं. ते भांड्यात ठेवल्यानंतर ते भांडं देखील त्यांना कमी पडू लागलं त्या माशाला. मोठ्या तलावामध्ये ठेवलं. ते तलाव देखील कमी पडू लागलं. नदीमध्ये ठेवलं. ती नदी सुद्धा कमी पडू लागली. मग शेवटी त्यांना महासागरामध्ये आणून सोडावं लागलं काही क्षणामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर प्रियव्रत राजाने विनंती केली, तुम्ही कोण आहात हे स्पष्ट करा.
कारण इतक्या कमी वेळेमध्ये इतका छोटासा मासा इतकं मोठं प्रकांड रूप धारण करेल हे असंभव आहे. आणि त्यावेळी त्या मत्स्य रूपाने त्यांना अवतार सांगितलं की मी स्वतः नारायण स्वरूप आहे. आणि ज्यावेळी या पृथ्वीचं संहार होईल किंवा प्रलय होईल या संसाराचं, त्यावेळी तुम्ही काय करा, वसुकी सर्पाला मला बांधून तुम्ही सर्वजण यापासून प्रलयापासून मुक्त होऊ शकता. आणि म्हणून जे प्रियव्रत सत्यव्रत मुनींनी जे लिहिलेलं दशावतार स्तोत्र आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला तेच लिहिलेलं आहे. प्रलय पयोधि जले धृतवानसि वेगम विहित वहित्र चरित्रमखेदम केशवधृता मीन शरीर जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे. प्रलय पयोधिजले धृतवानसि वेगम. ज्यावेळी प्रलय झाला त्यावेळी आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंताने मत्स्यावतार मीन अवतार धारण केला. मीन म्हणजे मासा. तर नरसिंह भगवंत खांब्यातून प्रकट झाले, मीन रूप माशामध्ये प्रकट झाले, वराह रूप भगवंत कशापासून प्रकट झाले, ज्यावेळी ब्रह्माजी शिंकल्यानंतर त्यांच्या नाकातून एक छोटासा किडा बाहेर आला, डासासारखा किंवा एका माशीसारखा, आणि पाहता 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 इतकं विशाल रूप त्यांनी धारण केलं, वराह रूप, हिरण्याक्षचा उद्धार करण्यासाठी. आता बघा, रसातळामध्ये एका सुवर किंवा एका डुकराचं रूप सुद्धा भगवंतांनी धारण केलं. हे आपले सर्वसाधारण नाही. वराह रूप, मत्स्य रूप, नरसिंह रूप, परशुराम, 21 वेळा सर्व जे क्षत्रियांचा नायनाट करून टाकला पृथ्वीवरून. शक्ती भगवंतांचा शक्त्यावेश अवतार परशुराम. त्यामुळे भगवंत भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 9व्या श्लोकात सांगत आहेत की माझा जन्म आणि माझा कर्म जो व्यक्ती तत्वतः जाणतो त्याला पुन्हा या भौतिक शरीरामध्ये किंवा भौतिक जगामध्ये जन्म घ्यायची आवश्यकता कधी पडत नाही. जन्म कर्मच मे दिव्यम. माझा जन्म आणि माझा कर्म जो दिव्य आहे या संसारामधील नाही. जन्म कर्मच मे दिव्यम एवं वेत्ती तत्वतः. तत्वतः जो जाणतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, त्याला पुनर्जन्म या भौतिक जगामध्ये घ्यावा लागत नाही. आता ज्यावेळी कृष्ण अवतरित झाले त्यावेळी सगळ्यात पहिला भगवंत कृष्ण अवतरित झाले वसुदेवाच्या हृदयामध्ये. वसुदेवाच्या हृदयामधून देवकीच्या हृदयामध्ये आणि देवकीच्या हृदयामधून देवकीच्या गर्भामध्ये. आणि ज्यावेळी देवकीच्या गर्भामध्ये भगवंत प्रकट झाले त्यावेळी कोटी सूर्य समप्रभ, म्हणजे करोडो सूर्याची जशी प्रभा प्रकाश असतो तो प्रकाश देवकीच्या गर्भातून निघू लागला. तिथं लाईट लावायची गरज लागली नाही. आणि त्यावेळी सर्व देवी देवतांना कळालं की भगवंत आता प्रकट झालेले आहेत गर्भामध्ये देवकीच्या. आणि म्हणून दशम स्कंद जो आहे भागवताचा 10वा स्कंद, 10व्या स्कंदातील 2रा अध्यायाचं नावच आहे गर्भस्थ भगवंतांची देवतांद्वारे स्तुती. एक अध्याय पूर्ण, त्यामध्ये किन्नर, यक्ष, गंधर्व, देवता हे सगळेजण येऊन भगवंतांची स्तुती करतायत. कुठं? गर्भामधल्या भगवंतांची स्तुती. अजून भगवंत बाहेर आले नाही गर्भातून, पण त्यांची अगोदरच स्तुती करण्यासाठी आले देवी देवता. आणि आठवण करून देत आहेत, भगवंता विसरू नका तुम्ही का अवतार घेणार आहे. सत्यम परम सत्यम त्रिवार सत्यम, तुम्ही सत्याची स्थापना करण्यासाठी आलेले आहेत. आणि बाहेर आल्यानंतर जर तुमचं प्रेम झालं मामासोबत आणि जर तुम्ही मामाला मारले नाही तर काय होणार. त्यामुळे विसरू नका भगवंत तुम्ही कशासाठी अवतार घेणार आहात. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम. प्रत्येक वेळी तुम्ही सत्याची स्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी येणार आहे.
आणि त्यावेळी मग यक्ष, गंधर्व, किन्नर सगळे एका रांकेत भगवंतांची स्तुती करू लागले. आणि 10व्या स्कंदाचा हा दुसरा अध्याय जो आहे तो अध्यायाचं नावच आहे गर्भस्थ भगवंतांची स्तुती. आणि मग तिसरा अध्याय जो आहे तो भगवंतांचा अवतार आहे, कृष्ण अवतरण. तर भगवंत ज्यावेळी अवतरित होतात त्यावेळी आपल्यासारखं रडत अवतरित होत नाही. भगवंत अवतरित झाले जे आपण तिरुपतीमध्ये बालाजीचं स्वरूप धारण पाहतो. भगवंतांचं जे स्वरूप आहे चतुर्भुज, ते चतुर्भुज धारण करून भगवंत प्रकट झाले. शंख, चक्र, गदा, पद्म, भगवंतांचे लांब केस, पितांबर, गळ्यामध्ये वैजयंती माला, कौस्तुभ मणी, हे सगळे अस्त्रशस्त्र घेऊन भगवंत प्रकट झाले. ज्यावेळी प्रभुपाद 1974 साली की 76 साली जेव्हा तिरुपतीला गेले त्यावेळी तिरुपतीमध्ये बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर प्रभुपादांनी सांगितलं जे बालाजी भगवंत आहेत ते कोण आहेत? जे कारागृहामध्ये कृष्ण अवतरित झालेले ते कृष्ण म्हणजे बालाजी आहेत. आणि त्यावेळी देवकी आणि वसुदेव त्यांनी पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झाले भगवंतांचं स्वरूप. आणि देवकीला प्रार्थना करावी लागली. देवकी घाबरली. म्हटलं असं तुमचं रूप पाहिल्यानंतर त्यांना कळेल कंसाला आणि कंस तुमची हत्या करेल. तुम्ही सर्वसाधारण एका बालकाप्रमाणे रूप धारण करा. आणि देवकी आणि वसुदेवांच्या प्रार्थनेनं भगवंतांनी एक सर्वसाधारण बाळाचं रूप धारण केलं, नवजात शिशु ज्याला म्हणतात. आता भगवंतांना रडण्याची सवय नाही, कधीच भगवंत रडले नाही. आता भगवंतांनी रडण्याची सुरुवात केली त्यावेळी ओंकार ध्वनी प्रारंभ झाला. जो ओम, जो ओंकार ध्वनी जो आहे तो भगवंतांनी रडल्यानंतर ओंकार ध्वनी प्रकट झाला. आता भगवंतांनीच प्लॅनिंग करून सांगितलं काय काय करायचं. आता त्यांना चिंता वाटू लागली. आता येईल कंस, जसं 7 बालकांना मारलेलं आहे तसं आता तुम्हाला पण मारेल. त्यांना चिंता वाटू लागली. भगवंत म्हटले काही चिंता करू नका, मी सांगतो तसं करा. ज्यावेळी भगवंतांनी त्यांना प्लॅनिंग सांगितलं की मी आता बालक रूपात ग्रहण केलेलं आहे, मला काय करा, इथून मथुरेतून गोकुळात स्थानांतरित करा. आणि गोकुळामध्ये आत्ताच यशोदेने एका बालिकेला जन्म दिलेला आहे, त्या बालिकेला इथं घेऊन या. काय करा, शफल करा, स्थानांतरण, इथून मला तिकडं सोडा आणि तिथून त्या बालिकेला घेऊन या. आचार्यगण वर्णन करतात ज्यावेळी वसुदेव फक्त भगवंतांना उचललं त्या क्षणी त्यांच्या हातामध्ये असलेल्या सगळ्या जे साखळ्या आणि बेड्या ज्या होत्या हातातल्या पायातल्या सगळ्या तुटून पडल्या. त्याचा अर्थ आचार्य सांगतात ज्यावेळी भगवंतांना आपण धारण करतो त्यावेळी मायेचे जे हातकड्या आहेत किंवा बेड्या आहेत ते आपोआप तुटून पडतात. आपण फक्त भगवंतांना उचलणं गरजेचं आहे, स्वीकार करणं. आपण जेव्हा भगवंतांना स्वीकारतो त्यावेळी सगळ्या बेड्या, सगळी आपले जी बांधण्याची साधनं जे आहेत ते सगळे गळून पडतील. आता भगवंतांना घेऊन जाण्यासाठी त्यांना काहीच सापडलं नाही तिथं, पण त्यावेळी त्यांना एक टोपली सापडली फक्त. आणि टोपलीमध्ये त्यांनी भगवंतांना घेतलं आपल्या डोक्यावरती आणि निघाले गोकुळात ठेवण्यासाठी. गोकुळात ठेवण्यासाठी जेव्हा निघाले त्यावेळी सगळे सैनिक, सेनापती, सगळे जेलर, जेलची रक्षा करणारे सगळे झोपले. आणि महाराज म्हणतात तेवढंच काय, रस्त्यावरची कुत्री सुद्धा झोपली. कारण जर कुत्र्यांनी जर बघितलं असतं तर कुत्रे ओरडले असते आणि कुत्र्यांच्या ओरडण्याने सैनिक जागे झाले असते, म्हणून कुत्रे सुद्धा झोपले. आणि ते वसुदेवांनी सगळे दरवाजे सगळे उघडल्यानंतर त्यांना भगवंतांना घेऊन जाण्याची जेव्हा सुरुवात केली त्यावेळी आपोआप सगळे त्या कारागृहाचे दरवाजे उघडले, रस्ता तयार झाला. यमुना श्रावण मासामध्ये दुधडी भरून वाहत होती, अगदी महापूर आलेला. तिनं सुद्धा विचार केला माझे स्वामी आता येत आहेत आणि चरण धुवून त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. आणि भगवंतांनी जसं चरण स्पर्श केला यमुनेच्या जळाला ते पूर्णपणे यमुनेनं भगवंतांना जाण्यासाठी रस्ता दिला. आणि भगवंत गोकुळात पोचले. आणि गोकुळातून जेव्हा ती मुलगी बालिका जेव्हा मथुरेला आणली आणि ती रडलेला आवाज ऐकून कंसाला जेव्हा बातमी मिळाली, कंसाला 8वं पुत्र जो मारणार त्या 8वा ज्याची भीती वाटत होती त्याने उचलल्याने दगडावरती मारून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी ती हातातून सुटून गेली आणि आकाशामध्ये जाऊन अष्ट भुजा धारण केलेली वैष्णवी, काली, दुर्गा, सुभद्रा, चंडिका या नावाने ती प्रसिद्ध झाली. तीच दुर्गा. तर हीच जन्माष्टमी येत्या 26 तारखेला आहे. आणि जन्माष्टमी निमित्त जन्माष्टमीचा कार्यक्रम तसा सुरुवात होणार आहे 18 तारखेपासून. 18 तारखेला रविवार आहे. रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत बालाजी मंदिरपासून, दाजीपेठमध्ये जे बालाजी मंदिर आहे त्या बालाजी मंदिरपासून राम मंदिरापर्यंत शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोलापूर नगरवासियांना आमंत्रण देण्यासाठी, घरपोच आमंत्रण, भगवंतांच्या वाढदिवसासाठी किंवा भगवंतांच्या जन्माष्टमीसाठी प्रत्येकाने यावं. आता इथं पण आमंत्रण दिलंय म्हणूनच आले आपण. आमंत्रण दिलं, इन्व्हिटेशन कार्ड पाठवले, व्हॉट्सअप केलं की कार्यक्रम आहे, दुपारी आहे, अभिषेक आहे, 56 भोग आहे, प्रसाद आहे, म्हणून सर्वजण आपण पोचलो. त्याच पद्धतीनं भगवंतांचा जन्मोत्सव आपला नाही, भगवंतांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वांनी यावं म्हणून शोभायात्रा. आपणही सर्वजण या साक्षात राधा दामोदर शोभायात्रेमध्ये येणार आहेत. आणि 8 वाजता रविवारी सकाळी आणि 19 तारीख सोमवारपासून जन्माष्टमी निमित्त 7 दिवस भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जे भागवत आपण या ठिकाणी पाहतो भगवंतांजवळ 12 स्कंद, 18 पुस्तकं आणि 18,000 श्लोक, 335 अध्यायामध्ये विभागलेलं हे भागवत आहे. 18,000 श्लोक. आपल्यासाठी आपली बुद्धी कमी आहे म्हणून 18,000 श्लोक आहेत. तसे लाखो श्लोकांचं भागवत आहे स्वर्गामध्ये आणि वरच्या लोकांमध्ये. तर ते लाखो श्लोकांचं भागवत आपल्यासाठी 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंदामध्ये वागलेलं आहे. तर संपूर्ण भागवत कथा पहिल्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत श्रीमान गोविंद भक्त प्रभू दररोज दुपारी 3:30 ते 6:30 या वेळेमध्ये भागवत कथा होणार आहे. 19 तारीख बलरामजींचा जन्मोत्सव, बलराम जयंती. तर बलरामजींचा अभिषेक सुद्धा होईल संध्याकाळी 5:30 वाजता आणि त्यानंतर मग सगळ्यांसाठी महाआरती आणि प्रसाद. आणि 19 ते 25 भागवत कथा आणि 25 तारखेला भागवत कथेचं समापन, ज्याला आपण म्हणतो भागवत कथेची सांगता काला, ज्या दिवशी भगवंतांच्या महाआरती, त्या दिवशी देखील महाप्रसाद 25 तारखेला आहे. आणि 26 तारखेला सोमवारी, यावेळी श्रावण विशेष आहे अगदी. सुरुवात झाली श्रावणाची सोमवारपासून. पहिला वार होता सोमवार. 72 वर्षानंतर असा श्रावण आलेला आहे, ज्याची सुरुवात सोमवारपासून झाली. पहिला श्रावण झाला, आता दुसरा, तिसरा श्रावण रक्षाबंधन किंवा बलराम जयंती आणि चौथा श्रावण कृष्ण जन्माष्टमी. तर आपोआप श्रावणाचे उपवास होऊ लागलेत सगळे, बलराम जयंतीला, जन्माष्टमीला. तर जन्माष्टमी दिवशी पहाटे 4:30 वाजता भगवंतांची काकडा आरती किंवा मंगल आरती ज्याला आपण म्हणतो, पहाटे 4:30 वाजता. त्यानंतर भगवंतांचं विशेष श्रृंगार दर्शन, प्रभुपादांची गुरुपूजा सकाळी 8 वाजता. यज्ञ प्रारंभ होईल, जन्माष्टमीचा महायज्ञ. जसा या ठिकाणी वास्तुयज्ञ झाला तसा जन्माष्टमीचा महायज्ञ 26 तारखेला सकाळी ठीक 26 तारखेला 10 वाजता होईल. 8 वाजता तुलसी अर्चन आहे, लक्ष तुलसी अर्चन. आपणही सर्वांनी मिळून भगवंतांना तुलसी अर्पण करू शकतो, लक्ष तुलसी अर्चन. आणि तुलसी अर्चनानंतर महायज्ञ आणि सायंकाळी 4 वाजल्यापासून भगवंतांचा अभिषेक. जो अभिषेक आपण या ठिकाणी पाहिला, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, त्यानंतर लड्डू गोपाल, तसा महाअभिषेक संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत आहे. सर्वजण भगवंतांच्या वाढदिवसा दिवशी भगवंतांचा अभिषेक करू शकतो. आणि अभिषेक म्हणजे काय? भगवंतांचं स्नान, भगवंतांची जी आंघोळ आहे त्याला म्हटलेलं आहे अभिषेक. पंचगव्य
दूध, दही, त्यानंतर गोमूत्र, गोमय आणि तूप यापासून पहिला पंचगव्य, नंतर पंचामृत, नंतर फलोदक स्नान, औषधी वेगळ्या वेगळ्या अशा महाअभिषेक भगवंतांचा संपन्न होणार आहे. तर प्रत्येकाला अभिषेक करण्याची संधी प्राप्त होईल. त्याच्यासाठी आपण नाव नोंदणी करू शकतो अभिषेकसाठी. त्यानंतर थोडे काही सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 12 वाजता महाआरती आणि भगवंतांचा महाजन्मोत्सव. भगवंतांचा वाढदिवस आहे. सकाळी 4:30 ते रात्री 12 पर्यंत, 10-15 मिनिटाचा नाही. काल काही मूर्ख लोकांनी, जे अतिशहाणे असतात, नागपंचमी होती काल, तर नागपंचमी म्हणजे नाग देवतांचा वाढदिवस म्हणून नागाला बाहेर काढून नागासमोर केक ठेवून त्यांचा हॅपी बर्थडे केला. काही नवीन नवीन जे फॅशन किंवा नवीन नवीन पद्धती प्रारंभ झालेल्या आहेत. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागदेवतेची पूजा करून शेताची मशागत, पेरणी या सगळे प्रारंभ होतात. त्यामुळे पद्धती आहे की नागदेवताला कष्ट होणार नाही म्हणून तव्याचा देखील उपयोग होत नाही नागपंचमी त्या दिवशी. भाकरी, चपाती, कारण तवा जसा फणा जसा असतो सापाचा तसा तवा पण असतो आणि जमिनीवर स्पर्श होऊ नये भाकरी वगैरे करताना, भाकरी चपाती हे केलं जात नाही कधी. आणि हे लोक त्याची पूजा करायची सोडून त्याचा केक ठेवून बर्थडे सेलिब्रेट करतात. तसा बर्थडे भगवंतांचा किंवा देवी देवतांचा होत नाही. त्यांचा अभिषेक करून, त्यांची आरती, त्यांना नैवेद्य दाखवून भगवंतांचा उत्सव साजरा केला जातो. आता या ठिकाणी देखील भगवंतांचा आपण पहिला अभिषेक केला, आंघोळ घातली. मग त्यांना पोशाख म्हणजे भगवंतांचा श्रृंगार, राजाप्रमाणे राजवेश, जसा राजा कपडे धारण करतो तसे दागिने, राजवेश, त्यांना नैवेद्य. आणि नैवेद्य पण दाखवते वेळी जसं एखादा 16 वर्षाचा मुलगा जसा भोजन करतो त्याच पद्धतीनं नैवेद्य दाखवायचं. त्याला किती लागते, 2-3 चपाती, 4 चपाती, भात वगैरे, असं नाही चमच्यानी थोडं थोडंसं, असं नाही. आणि भगवंतांना नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य सर्वजण महाप्रसाद म्हणून स्वीकार करतात. आता प्रश्न असेल की भगवंतांना नैवेद्य तर दाखवला, कमी झालं नाही, तसंच्या तसंच आहे. पण भगवंत आपल्या डोळ्यांनी ते स्वीकारतात. भगवंत आपली कृपा त्याच्यावरती प्रदान करतात. जसं ज्यावेळी आपण कुणाचं चिंतन करतो, तो चिंतन केल्यानंतर ते आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चिंतनामध्ये पण आहे, ती व्यक्ती पण आहे आणि ते फोटोमध्ये पण आहे. तसंच ज्यावेळी भगवंत त्या नैवेद्याचं चिंतन करतात त्यामधून काही कमी होत नाही, ते तसंच राहतं. तो फोटोमध्ये पण आहेत, विग्रहामध्ये पण आहेत आणि त्या चिंतनामध्ये पण आहेत. आणि त्या चिंतनाद्वारे भगवंतांनी भोग स्वीकारल्यामुळे कमी होत नाही, पण भगवंतांनी त्याच्यामध्ये कृपा आपली प्रदान केलेली आहे आणि तो महाप्रसाद म्हणून आपण स्वीकार करतो. तर येत्या 19 तारखेपासून किंवा 18 तारखेपासून संपूर्ण 26 तारखेपर्यंत आणि 27 तारखेला श्रील प्रभुपाद जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक जे होते त्यांचा जन्मोत्सव 128वा, श्रील प्रभुपादांचा 128वा वाढदिवस, नंदोत्सव. व भगवंतांची किती योजना आहे. माझा जय जयकार व्हावा तर त्याबरोबर माझ्या भक्ताचा सुद्धा जय जयकार व्हावा. असं मध्ये असलं असतं तर थोडंफार केलं असतं. जसं आपण करतो भक्तिविनोद ठाकूर, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, 50-100 भक्त येतात, आपण आविर्भाव तिरोभाव साजरा करतो. पण माझ्या भक्ताने जे संपूर्ण जगभर जी भगवंतांची स्तुती, भगवंतांचा नाम संकीर्तन पोचवलं, त्यांचाही गुणगौरव व्हावा. योगायोग आहे. नेक्स्ट डे लगेच. आणि त्याच उत्साहाने हजारोंच्या संख्येने सगळीकडे प्रभुपादांचा देखील आविर्भाव उत्सव साजरा होतो. तर त्या दिवशी देखील सकाळी 8 ते 1 या वेळेमध्ये भगवान श्री प्रभुपादांचा जन्मोत्सव देखील साजरा होणार आहे. तर हे श्रावण, भाद्रपद, कार्तिक हे सगळे जे आहेत उत्सवाचे सीझन प्रारंभ झालेले आहेत. नागपंचमी झाली, मग रक्षाबंधन, बलराम जयंती, कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव हे सगळे चालूच झाले. ते सगळे मग कार्तिकमध्ये तर उत्सवच उत्सव आहेत सगळे.
गोवर्धन पूजा, श्रील प्रभुपादांचा तिरोभाव, बहुलाष्टमी, हे सगळे एकापेक्षा एक उत्सवांचं सीझन चालू झालेलं आहे. आणि उत्सव म्हणजे का? कारण मानव उत्सव प्रिय. मानवाला फेस्टिवल आवडतात मनुष्याला, किंवा कुठेही उत्सव असले फेस्टिवल की आनंदानं सगळे जातात. आपण म्हणतो गणपतीला कपडे घ्यायचे आहेत, पण गणपती कपडे घालत नाही, कपडे आपण घालतो. प्रत्येक उत्सवाला नवीन कपडे, नवीन गोडधोड व्यंजन, एकमेकांना भेटणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, आनंदाने सगळं असतं. आणि जेव्हा उत्सव होतात त्यावेळी माणसाला उत्साह असतो. आणि ज्यावेळी भगवंतांचे उत्सव होतात त्यावेळी उद्धव प्रकट होतात. आणि ज्या ठिकाणी उद्धव प्रकट होतात त्यावेळी भगवंतांना प्रकट व्हावंच लागतं. कारण उद्धव आणि भगवंत इतके जवळचे मित्र आहेत की त्या उद्धवापासून भगवंत दूर राहू शकत नाही. आणि म्हणून हे उत्सव आपण साजरे करतो. तर आपण सर्वजण येत्या 19 तारखेपासून 26 तारखेपर्यंत दररोज दुपारी, 25 तारखेपर्यंत दररोज दुपारी 3:30 ते 6:30 वेळ का ठेवलेली आहे अशी? कारण सगळ्यांचा स्वयंपाक होतो, जेवण होतात. खरं कथेतून झोपायचं नाही, जेवायचं घरी आणि कथेतून झोपायचं नाही. थोडी विश्रांती अगोदरच घेऊन 3:30ला कथेमध्ये आपण येऊ शकतो. आणि मग 6-6:30 वाजता कथा झाली की संध्याकाळी स्वयंपाक आणि आपापली रेग्युलर ड्युटी जी आहे ती आपण घरी जाऊन करू शकतो. तर 7 दिवस संपूर्ण भागवत कथा, ही अशीच कथा आषाढ महिन्यामध्ये गोकर्णसाठी केलेली होती. गोकर्णनी केली दुंदुकारीसाठी आषाढ महिन्यामध्ये. आणि त्या आषाढ महिन्यामध्ये कथा झाल्यानंतर फक्त दुंदुकारीचा उद्धार झाला. जो दुंदुकारी पापाचरण करून प्रेत योनीला प्राप्त झालेला दुंदुकारी, आणि त्याचा उद्धार झाला कथा ऐकून झाल्यानंतर. मग गोकर्णाने विचारलं, कथा तर सगळ्यांनी ऐकली, मग दुंदुकारीलाच का? सगळ्यांना भगवत धामात वैकुंठात घेऊन जायचं होतं, बाकीच्यांना का नाही? त्यावेळी त्यांनी सांगितलं, कथा सर्वांनी ऐकली पण लगेच घरी गेल्यावर विसरली, सोडून दिली कथा. पण दुंदुकारीने कथा ऐकली, कथा श्रवण केलं, त्याचं चिंतन केलं आणि मनन देखील केलं. आणि म्हणून तो चाललाय. म्हटले ठीक आहे, आपण आणखी एकदा कथा करू. आणि मग श्रावणामध्ये दुंदुकारीची जी कथा आषाढमध्ये केलेली होती, गोकर्णनी सगळ्यांसाठी कथा श्रावणात केली. आणि श्रावणामध्ये कथा केल्यानंतर सर्वांनी ती कथा ऐकली, कथेचं चिंतन केलं, मनन केलं, स्मरण केलं. आणि कथा समापन झाल्यानंतर सगळे एकत्र भगवत धामात गेले. तर अशी श्रावण मासामध्ये होणारी कथा आहे. तर आपण प्रत्येक जण आपापल्या घरी कथा ठेवू शकत नाही, एवढं मोठं कथेचं आयोजन करू शकत नाही. आणि म्हणून मंदिरामध्ये कथा आयोजित करण्यात आलेली आहे 19 तारखेपासून 25 तारखेपर्यंत. तर थोडंसं दुपारची झोप, आपला आरामाचा वेळ थोडा बाजूला ठेवून, जसं नेहरू म्हणायचे, आराम हराम है, आराम कधीही कष्ट देणार आहे. तर थोडंसं कष्ट होईल. आणि तिथं आल्यानंतर भगवंतांची कथा आपण जर ध्यानपूर्वक ऐकली, श्रवण केलं, स्मरण केलं, चिंतन केलं, तर फक्त कथा श्रवणाद्वारे आपण वैकुंठात जाऊ शकतो. इतकी शक्ती आहे कथेमध्ये. जसं गोकर्ण आणि त्या गावचे सगळे लोक जसे भगवत धामात वैकुंठात पोचले, तसं आपणही वैकुंठात जाऊ शकतो. आणि जन्माष्टमी मग दुसऱ्या दिवशी. तर असा उत्सवाचा जो 10 दिवसाचा उत्सव प्रारंभ होणार आहे. तर आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये भाग घ्या. तन मन धन, कथेसाठी तर काही लक्ष्मी नाही आहे, फ्री आहे, फक्त येणं आवश्यक आहे. लौल्यम, आपला लोभ, आपली श्रद्धा असणं आवश्यक आहे. आणि श्रद्धेनं आपण कथेमध्ये या, कथेचं श्रवण करा. कथा मराठीमध्ये होईल. आणि भागवतच्या प्रथम स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत संपूर्ण उपाख्यान, त्यामध्ये अजामिल उपाख्यान, पृथू महाराजांची कथा, नरसिंह भगवंतांचं प्राकट्य, अजामिल, हे सगळे भगवंतांच्या बाललीला, दामोदर लीला, कृष्ण लीला, जन्मोत्सव, सगळे वर्णन या कथेमध्ये होतील. तर पुन्हा एकदा सर्वांना जन्माष्टमीसाठी आमंत्रण आहे. लक्षात ठेवा, जन्माष्टमीची तारीख श्रावण सोमवार 26 ऑगस्ट रोजी
सकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत दिवसभर भगवंतांचं दर्शन असेल. संध्याकाळी 4 नंतर भगवंतांचा अभिषेक असेल. तर मंदिरातील या ठिकाणी बरेच भक्त आले आहेत, आपण त्यांना अधिक माहिती घ्या. अभिषेक कसं करू शकतो, अभिषेक करण्याची पद्धती काय, यज्ञामध्ये आपण कशा पद्धतीनं भाग घेऊ शकतो, तुलसी अर्चन आपण करू शकतो का, हे सर्व कार्यक्रम आपल्यासाठीच आहेत. आणि मंदिर इथून जवळच आहे, दूर नाही. 1-2 किलोमीटर असेल इथून मंदिर. भगवंतांचे सुंदर इथे या ठिकाणी फोटो आहे, आपण दर्शन घेऊ शकता. ते भगवंतांचा सुंदर असा शृंगार केलेले राधा दामोदर. दामोदर म्हणजे ज्यांच्या पोटाला दोरी बांधलेली आहे ते. बांधारे उखळाला बांधायाला. यशोदेनं माठ फोडले दह्याचे, दुधाचे, लोण्याचे, म्हणून उखळाला बांधून ठेवलेलं होतं. दाम म्हणजे पोट, दाम म्हणजे दोरी, आणि उदर म्हणजे पोट. दाम अधिक उदर म्हणजे दामोदर. त्यांना बांधून ठेवलं म्हणून त्यांचं नाव दामोदर. नंद महाराजांचे पुत्र म्हणजे नंदनंदन. यशोदेचे पुत्र म्हणजे यशोदानंदन. अशी भगवंतांची वेगळी वेगळी नावं आहेत. राधाकांत अशी भगवंतांची असंख्य नावामध्ये भगवंतांनी आपली शक्ती प्रदान केलेली आहे. आणि त्या भगवंतांचं नामस्मरण करून आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.